आता आम्ही तेच काम करतोय. कसं आहे ते तुम्हाला भविष्यातल्या अडचणी आता काय नसतो आलो ना तर 100% तुमचा कार्यक्रम झाला असता. होय. आहे का नाही सर? आता इथली हाईट किती ठेवणार आहेत आपण? हा म्हणजे इथून याच्यापासून हा इथून 8 फूट आहे. जाळी जाळी खाली मारायची 8 फूट. नाही 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 इथून इथून किती येणार आहे? पूर्ण या साईडला पत्र आहे. किती हाईटला आहे? 8 फुटाचा पत्र आहे. खालपासून 8 फुटाचा पत्रा चुकीचं आहे ना. नाही जाळी येणार नाही या साईडने आपल्या इकडे. जाळी या साईडून या साईडून. आपली पत्रिक म्हणलं वडी जाळी म्हणलं. ते गोडाऊन होईल सर. नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आपण आलोय आता लातूरमध्ये. लातूरचा व्हिडिओ टाकला होता की कोणाला असं वाटलं तर मला कॉन्टॅक्ट करा. तर कॉन्टॅक्ट झाला आणि इकडे बघू शकता तुम्ही. तर इकडे शेडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि अशा कंडिशनमध्ये इकडे आलोय. तर ह्या कंडिशनमध्ये जर बोलवलं तुम्ही तर विषय काय होतोय की काही ज्या चुका होतात तर त्या आपण सांगू शकतो. आता इकडे बघत असाल तर खूप असं उंच असा भरणी केली, कदाचित पाणी साचत असेल किंवा काय माहित नाही, पण अतिरिक्त खर्च होतोय. पूर्ण दगडी बांधकाम केलंय. एवढी करायची गरज नाहीये सध्याच्या कंडिशनला. तरी तुम्ही नुसता पत्रा लावला तरी पण होतंय. म्हणजे हा जो पाईप लावलाय जवळ हा जो पाईप लावलाय ठीक आहे, हाच पाईप जमिनीपासून 1 फुटावर लावला असता आणि इथपर्यंत समजा वर जमिनीपासून 3 फुटावर हा जो पाईप लावलाय हा इथे घेतला असता आणि त्याला पत्रा लावला असता तरी पण पैसे वाचले असते. ठीक आहे. दुसरी गोष्ट इकडे बघा तर आता हा जो पोल टाकलाय आणि पोलापासून बाहेर पाया बांधणी केलेली आहे. याच्याने काय झालं की एवढी जागा जी आहे ही वेस्टेज गेली आणि आतमध्ये जागा कमी राहील. त्याच्यामुळे भविष्यात तिथे काही करताना त्यांना डबे वगैरे ठेवायचे असतील तर ते प्रॉब्लेम्स येणार आहे. तर ही गोष्ट होते. दुसरी गोष्ट हाईट बघाल तर खूप जास्त घेतली आणि हा हा पाईप आणि हा पाईप टाकायची काहीच गरज नव्हती. डायरेक्ट कैची टाकली असती तरी झालं असतं. पर्लिंग टाकून आरामात सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने होतात. उगाच 2-2 इंचाचा पाईप टाकून तुम्ही काय करताय की तुमचा खर्च जो आहे हा खूप जास्त करताय. कोंबडी पालनात एवढा खर्च करायची आपल्याला काहीच गरज नाही आहे. ठीक आहे. बाकी कंपाऊंड बघाल तर सुंदर आहे. 2x2चा गाळा आहे आणि तुम्ही इकडे बघत असाल तर 12 गेजमध्ये 8 फूट उंच आहे. साईडला पोलच्या याच्यामध्ये साधारण 3 mm का 6 mmच्या आसपास त्याला बार लावलाय. म्हणजे जी ग्रीप आहे ती खूप छान येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण तुम्ही नियोजन बघताय. पूर्ण दगडी बांधकाम केलंय. उभा करण्यासाठी मोरून टाकलाय. तोही चांगल्या क्वालिटीचा आहे. म्हणजे दगड वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचं पूर्ण नियोजन आहे. आता फार्मर येतील, त्यांचं काय प्लॅन आहे ते आपण बघूयात. त्यांना विचारूयात की नक्की त्यांना किती पक्ष टाकायचे किंवा त्यांना कशा पद्धतीने काम करायचंय. तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. आता किती एकरमध्ये करायचंय किंवा किती गुंठ्यामध्ये करायचंय ते त्यांनाच विचारायचंय. कारण कंपाऊंड केलंय. एक अंदाजे आपण सांगाल तर 20 एक गुंठे 15-20 गुंठे असेल. त्या हिशोबाने बघूयात त्यांना प्लॅन करताय कसं करताय ते विचारूयात. आडवे ना ऊल आहे ना हवे ना ते पत्र हे तसं कंपाऊंडला केलंय तुम्ही हा. बार मारलाय हा तसा मारायचा होता. हा काय होतं हा अतिरिक्त खर्च झाला बिनकामाचा. सपोर्टसाठी केलेला आहे. एवढा नाही पडत असं कुठं ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय चूक केली तुम्ही. हा. तो पाया जो आहे ना हा. तो पोलपेक्षा त्या बाजूला गेला, बाहेर गेला बाहेर गेला. मध्ये. तो ह्या साईडला पाहिजे होता. हा. तुम्ही त्याला सपोर्ट व्हावा म्हणून ते केलं. आता तुम्ही कोबा याच्या लेवलला करणार का? हा एक वर विट असतात घेऊन लेवल त्याच्या याच्यावर मग विटाची थर घ्यायला हा एक सिंगल म्हणजे लेवल वर. पाणीच असतं का इथे? पाणी तसं असते थोडं. त्याला हे काढायला चारी काढायला आपण आता चारी काढून पाणी काढून एवढं नाही साचत पाणी. 25 बाय 60 चा
याच्यावर तुम्ही ऍक्च्युली 1-1.5 फुटाची भिंत बांधायला पाहिजे होती. वजन हा पण मग आता तुम्ही पाईप मारलाय. हा. एक 9.5 फूट मार. उभ्यापासून साईडला 9.5 फुटाचा आत ठेवा. ठीक आहे. 12 फुटाचं अंतर त्याच्यावर depend आहे. किती बाय किती शीट सांगितली तुम्ही? 25 बाय 60. काय मजूर केली? 1,15,000 त्याला जाळी मारणे, शेड कंपाऊंड हे आणि शेड आणि सगळे बांधकाम आणि फॅब्रिकेशनचा चार्ज फक्त 1,50,000. 1,15,000. हा. किती टोटल जाळी किती लागली बंडल आपल्याला? जाळी आपल्याला तर आम्ही 11 बंडल आणले होते, 2 बंडल शिल्लक आणखीन तिथं गेटला तिथं साईड सोडली, 1 बंडल जायला 11 बंडल आणले. 11 म्हणजे तुमचं 550 रनिंग फूट झालं तुमचं. हा. 550, 160, 130. 160 आणि 130. हा. 130 आणि 130 360, 260 हे झालं. म्हणजे आता एक बंडलच्या हिशोबाने बघायला तर 50 फुटाचं बंडल येतं. हो, 50 फूट आहे. 25 बाय 60 म्हणजे 1250 स्क्वेअर फीटचं शेड. हा. त्याच्यामध्ये सगळं ते खड्डे खोदण्यापासून सगळं त्यांनीच करायचं. हो हो. नाही खड्ड्याचं वेगळं आहे. कोणते खड्डे? हे जे आपण लावले वरच्या साईडचे खड्डे वेगळे नाही कंपाऊंडचं खड्डे ते वेगळे. दुसरं मजूर लावून ते मजूर लावून ते मजूर लावून ते केलं. फक्त तो म्हणजे पोल गाडायचं काम त्याने पोल वेल्डिंग गाडणे, केलं. वेल्डिंग करणे. अच्छा एवढंच. त्याच्यामध्ये तो जाळी मारून देणार. जाळी सगळं मारून जाळी पत्रे, वगैरे सगळं. त्याचे पत्रे हा, गेट तयार गेट हे सगळं करायला लावलंय. हे असं व्हिडिओ बघूनच केलंय का व्हिडिओ कसं? बघून यांना सरप्राईज द्यायचं होते आता दोघांना. आम्हाला माहित आहे, होय पुण्यात का? होतो. पुण्यात होते. दोघे भाऊ का सख्खे? हा, माऊली भाऊ आहे माझा. अच्छा. काका आहे. हे मीच त्यांना डोक्यात टाकून या गोष्टी 6-7 महिन्यापासून मीच हे करत होतो. तुमचं सांग बाकीचे पण रिटायरमेंट झाले 2-3 महिने झाले. काय करत होते तुम्ही? तेव्हा प्राचार्य. अच्छा. असं सगळे सगळे शिक्षक लोक बरं आहे तेवढं रिटायरमेंटला थोडस नाही का मार्गदर्शन आता तेव्हा काय अडचणी बघणार काही काही आहे. पप्पा आणि बारका बारका अच्छा. तो तिकडे येणार आहे ट्रेनिंगला. ज्यांना करायचंय ना त्यांनी ट्रेनिंगला या. हो हो पप्पा आहे. पुण्याला जाणार असतील त्यांनी नका. माझ्या महिन्यात तिथं पण 10 दिवस असणार आहे इकडे. 10 ते- काय आहे, 20 दिवस त्यांना बघायचंय ना. तुम्ही हा, 10 मग दिवस तिघंजण तर आहेच आम्ही. नाही नाही काय त्याला नाही समजलं तर आता काय सांगायला होतंय, वगैरे. जो करतो तो ट्रेनिंगला येतो म्हणजे गरज त्याला नाही. करायचंय तो येतच नाही. त्याचा मालक येतो ट्रेनिंग घेऊन निघून जातो. मॅनेजमेंट होत नाही ना. हा म्हणजे त्यांना माहितीच नाही ना, आयडियाच नाही पडत काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे असं. आपला छोटा भाऊ आणि पप्पाच करणार. ते 24 तास इथंच ते राहतात. building त्यामुळे वाले तिथं आले. राहायला करून हा. टाकलं. ते समोरचे. तुम्हाला जसं म्हणजे नाही का तुम्ही जे म्हणताय त्याशिवाय आपण त्यांचं सांगू त्यांचं काय प्लॅन आहे ते सांगा. तेवढं त्यांना. नाही, काय तुमची होतं idea सांगा. बघा, आता कसं होतं माहितीये का, जर तुम्ही ही हाईट 10 फूट घेतली तुम्हाला 10 फुटाची जाळीचा खर्च वाढणार तुमचा. तीच अर्धा फूट जरी कमी झाली तर अर्धा फुटाच्या हिशोबाने तुमचं 60 इकडून बरोबर आहे. म्हणजे तुमचं 60 फूट जरी झालं म्हणजे एक फूट जरी कमी केलं तर तुमचे 2 बंडल वाचले. 2 बंडल वाचले तरी तुमचे पैसे वाचले ना. तरी जाळी हीच लावायची का बारीक जाळी लावायची? अजिंक्यमधून याला बारीक जाळी लावायची. त्याला एक बाय एकची जाळी लावायची. आता दुसरी आणायला लागली. 8 फुटाची हो. height. हो, हा, ठीक त्याला आहे. एक बाय एकचीच लागेल. जास्त नाही. 10 फुटापर्यंत देतात ते. करतो हा, आम्ही 9 फुटाची फुटाची आणली. 9 फुटाची आणली. आता ही 700 आहे का? जास्तीत जास्त 10 फुटाची देतात. कुठलं 8 फूट आहे ना. हा. शेडची सांगतात ते कंपाऊंडची 8 फूट बरोबर आहे. पक्षी नाही बाहेर जाणार 8 फूट. जायला तर 10 फुटाने पण जातो पण शक्यतो नाही जाणार. आता इथली हाईट किती ठेवणार आहेत आपण? हा म्हणजे इथून याच्यापासून हा इथून 8 फूट आहे. जाळी खाली मारायची.
8 फूट नाही नाही नाही, इथून इथून किती येणार आहे? पत्रा इथे दिलं साहेब. पूर्ण साईडला पत्र आहे. किती हाईटला आहे? 8 फूट. 8 फुटाचा पत्र आहे खालपासून. 8 फुटाचा पत्रा चुकीचं आहे ना. नाही जाळी येणार नाही या साईडने आपल्या इकडे. जाळी या साईडून या साईडून. आणि पत्रिक म्हणलं वरी जाळी म्हणलं. ते गोडाऊन होईल सर. त्यांना तीच विचारायला 2-3 वेळेस त्यांना बी तीच विचारलं मी की बाबा खाली पत्रा पाहिजे जाळी माझं खाली जाळीच पण असते जाळी पण. बघा आता कसं आहे, कसं आलेलं नसतं, त्यांची काही चुकी नाही. आता विषय कसा असतो माहितीये का, पोल्ट्रीमध्ये गॅसेस तयार होतात, ते गॅसेस बाहेर गेले पाहिजे म्हणून आपण जाळी लावतो. आपल्याला ते गोडाऊन कुठलं तरी असं फीड खराब होईल म्हणून ते पत्रा लावायचं नाही. आपल्याला व्हेंटिलेशन झालं पाहिजे म्हणून पत्रा लावायचं म्हणून हा पाईप तुम्ही खाली लावलाय का? पत्रा लावायचा म्हणून हा खाली पाईप लावला तुम्ही, म्हणून त्याने 8 फुटाला बरोबर तो जॉईंट मारलाय. सर माहितीये का, आता इथून आहे ना, हा तुमचा झाला, इथे झाला तुमचा कोपा, बरोबर आहे. या कोप्यापासून 1.5 फूट किंवा 2 फूट पत्रा मारला ना तर चालतो. 1.5 फुटाच्या वर जो पत्र तुमचा येणार आहे, पत्रावरचा पत्रा येणार आहे, म्हणजे कुठला टॉपचा, तोपर्यंत जाळी मारायला. हा, आता इथून तुम्ही 8 फूट पत्रा मारला तर पक्ष्यांना व्हेंटिलेशनच नाही राहणार काय, गोडाऊन होईल आणि गोडाऊन मध्ये हे नाही राहणार. आपले खालनं जाळी वर 4 फूट होतं ना पत्रा झाड. खाली पत्रा होती जाळी होती 4 माझा फुटा आता उलटा करा पण माहिती आहे उलटा करा. हा म्हणजे ठीक आहे, तुम्हाला वर पत्रा मारायचा ना मारू शकता, पण पत्रा पण मारायची गरज नाहीये. वरून तुम्हाला डायरेक्ट वरपर्यंत जरी टच केलं तुम्ही तरी चालेल. हा, आणि त्याला तुमचं असं पण त्याला ताडपत्र येणार आहे ना जाळीला. जाळीला बाहेरून, मग त्याच्यामुळे त्याला पत्र्याची गरजच नाहीये वरच्या या भागामध्ये. मध्ये ना ताडपत्री वरती किती ठेवायचं आपल्या हा, ते रस्सीने खेचलं ना हे वर जातं खाली येतं, ते तुमच्यावर डिपेंड असतं. मी त्यासाठीच म्हटलं हे असं का केलंय, त्याचा ना बोललो म्हटलं हे पाईप फुकट गेले. सपोर्ट साठी पाईप टाकते का? नाही गरज पडत सर, एवढी काही गरज नाही पडत. जेव्हा तुमचा पत्रा वगैरे येतो, जाळी येते ना, का ते एक जीव होऊन जातात. ठीक आहे, मारला जाता काय का हा जो आहे, मग आता तुम्हाला हा खाली घ्यायला लागेल काय, राहू दे तसं. दुसरं बसलं हा, कसं होतं सर, आता 1.5 फूट ना आता खाली असं म्हणजे विटाचं आता तुम्हाला विटाचं बांधकाम करून मी आता विषय सोडून द्या आता, कारण त्यांना काय करा आता इथे, आता भले तुम्ही 2चा पाईप वापरलाय ना, 1.5चा पाईप वापरला तरी चालतो, सगळं 2चीच आहेत ना. मग काय करा, 2 फूट 2.5 फुटाला तुम्हाला 2 फुटाला पत्रा मारायचा आहे. मग इथून मग तुम्हाला जे काही हिशोबाने तुमचा पत्रा बसेल त्या हिशोबाने 2 फिरून घ्या परत. 2 फुटाची पत्रा 2-2.5 2-2.5 फुटाचे ठेवायचे ना, कारण 4 फूट खूप जास्त हाईट होईल. 4 फूट ठेवलं तर सर सेंटर होता ना पत्र्याचं मटेरियल. कुठलं मटेरियल मटेरियलचा विषय नाही हो. 4 मध्ये सेंटर जर गेलं तर 4 फूट हाईट ठेवलं तर चालेल. 4 फूट हाईटला काय होतं, गॅसेस आहेत ना अमोनिया, ते नाही. आता तुम्हाला जर पत्रा आहे मग त्याला मध्ये कट मारायला लागेल 2 फुटाची असं. हा, उभेच लावायचे, आडवा नका पत्रा लावा. पत्रा जी नाळी आहे ना ती उभी आली पाहिजे, पन्हाळी पन्नाली जी आहे ती उभी उभी राहील, म्हणजे मजबूत चांगला राहतो. इथलं वरचं परत का त्याच्यावर गेला काय जाळी त्याच्यावर. नाही, आता तुमचं 2 फूट आलं ना, तरी 2 फुटापासून आता ही हाईट किती ठेवणार आहे तुम्ही? हे 2 फूट तर केलं तर वर 10.5 वरून 10.5, खूप जास्त हाईट होते सर. आणि हाईट तुम्ही तेवढं सांगितलं का सांग त्याच्यासाठी जाऊ आता आम्ही कमी करता येते मला, त्याचा काय प्रॉब्लेम कमी करता येते काय करा माहितीये का सर, 9.5 ते 10 फूटच ठेवा ही हाईट. 2 फूट. नाही नाही, हे इथून 10 फूट घ्या. स्पीड पासून 10 फूट. हा, इथून 10 फूट घ्या. 12 फूट. आणि हा उतार किती, 2 फूट येणार का 2.5 फूट येणार? ह्याचं जास्त नाही, 9 इंचाचा उतार आहे, 12.5 फूट आहे. 12.5 आहे ना. हा, मग ठीक आहे, मग 9.5 माझा विचार काय होता हा. सर, असं करा म्हणजे सर इकडे पाण्याचं सुरू करा म्हणजे एकच साईडला. एकच साईड. नाही, एका साईडला काय होतं, त्या साईडला पण पाणी फरक किती येणार आहे?
फरक आहे त्याच्यामध्ये एकच साईडने केलं तर किती फरक आहे फरक काय होतं माहितीये का, त्या साईडला हाईट जास्त वाढते, आणि कितीला 1 फुटाची 1 फुट जरी झाली, पण काय होतं पावसाचं पाणी आलं ना डायरेक्ट शेडमध्ये येतं. 1.5 फूट पत्रा बाहेर आला तेच ना, पण जेव्हा असा येतो ना, असा आला तो दिसायला आणि सुंदर divide पण होतं. दिसतं. ठीक आहे तो ना हा, तो काय करा, सेंटरचा राहू दे तसंच. हा जो आहे ना, इथून पाहिजे तर 10 फूट घ्या, डायरेक्ट फिक्स 10 फूट. त्याच्यामध्ये 2 फूट तुमचा पत्रा घ्या आणि 8 फूट जाळी घ्या. बिल्डिंगची एक बाईकची जाळी का हा एक बाईकची जाळी. त्याला फ्रेमिंग करून टाकावं लागेल सर सगळ्या गाड्यांना त्याच्यामध्ये एक बाईक टोटल गाड्या ही नाही वरी ओढता येत नाही सर इथं इथं एक बाईकची वेल्डिंगची तार वेल्डिंगची जाळी पाहिजे नाही नाही, वेल्डिंगची नका लावू ना सर. नॉर्मली येते ना ही पण चेन लिंक येते ना. बारीक याची याच्यामध्ये हा, तुम्हाला बारीक म्हणजे किती घ्यायची माहितीये का, 14 किंवा 16 गॅस मध्ये घ्यायची. एक बाईकची जाळी आहे ना चौरस हा, एक बाईक. नाही नाही नाही, ती नाही. तुम्ही जे वेल्डिंग वाले सांगताय ना, तर ती वेल्डिंग वाली ना त्याला असे गॅप राहतात. नाही सपोर्ट येते ना त्याला तसं. 2-3 ठिकाणी तसं केलं ना हा, पण ती framing करून direct ठेवलेलं आहे. कॉस्टिंग Supporting वाढते चं. सर, कॉस्टिंग वाढते त्याच्याने. कारण ते तुमचे 23 ते 26 रुपये स्क्वेअर फीट जाते आणि ही तुमची स्वस्त मध्ये पडते. आणि चेन लिंक जी असते, ही जी अशी जाळी येते ना, तुम्हाला खेचायला पण खूप छान वरी पडते. असते ना नाही नाही, तुम्ही काय करा, ते वरती फिक्स करायचं त्या साईडला जाळी अंतरून ठिकठिकाणी आपलं पॅडिंग तार आणि बांधायची. पहिले काय करायचं माहितीये का, पलीकडच्या साईडला ट्रॅक्टर हा, जसं कंपाऊंडचं खेचला ना, सेम खेचते, काय विषय नसतो त्याच्यामध्ये. त्याला एक बाईकची लावायची हा, एक बाईकची लावा. तिथून total 8 फूट का? हा, इथून जो तुमचा पत्रा येईल, आता पत्रा लावताना काय करा माहितीये का, तुम्ही असं नॉर्मल आहे ना, एवढा भाग आहे ना, याच्यात खालून पत्रा लावा. याला चिटकूनच लावावं. हा, याला चिटकूनच लावायचा. फक्त एवढा एवढा भाग हे करून खालून पत्रा लावा, म्हणजे याला वरच्या भागाला. हा, म्हणजे वरी पत्रा हा. येऊ नये त्याच्या हा. पाईपाच्या खाली आणायचं हा, थोडासा. आणि जाळी जी आली ना, की जाळी आपल्याला त्याला ती वेल्ड पण करता येते बाहेर साईडला बाहेर साईडला लावताना. ठीक आहे. तसं करता दुसरं येतं. काय अडचण नाही तर एक दुसरा पाईप लावता येते पत्रा खाली वरी झालं हो, जाळीसाठी चालतंय. त्याच्यामध्ये कसं राहणार आहे सर 8 फुटाची ती जाळी जर बसवली तर वरून टॉपला बी एक आपल्याला पाईप फिरवावा लागतो त्या जाळीसाठी हो हो बरोबर आहे हो. आणि सेंटरला बी द्यावा लागतो वरचा पाईप जर फिरवाल ना, तो एक बाय एकचा फिरवला तरी चालतो. सेंटरला असं एक द्यावा लागेल कुठे सपोर्टला याला नाही नाही वरच्या वर किती 8 फुटामध्ये एवढ्या डिस्टन्स मध्ये सपोर्ट द्यावा लागतो जाळी height येते. नाही, काय गॅस म्हणणार, काय करायचं माहितीये का, याला जो तुम्ही त्याला कसं फार मारला 3 mm चा, तसं या प्रत्येक तळीला एक एक मारायचं, काही विषय नाही. Distance जास्त आहे. हा, कुठे ना 12 तरी कुठे काही गरज नाही पडणार. ठीक आहे, फूट सर आता सेंटर मध्ये एक राहिले जरा टाईट येते टाकून द्या, काय नाही विषय, टाकून द्या. टोटल इथून 10 फूट घेतो हा, इथून 10 फूट घ्या. हे 12 फूट घेतलं, 2 फुटाचं राहिलं तरी पण चालेल, 12.5 आहे तरी पण चालेल, तर चालेल, मला काय विषय नाही. उतार एवढं उतार सर 12 आणि 10 2 फुटात उतार मग तुम्ही किती 1.5 फूट देताय? 1 फूट लय झालं सर तिकडून इथपर्यंत. नाही, 1 फूट नका देऊ, 1.5-2 फुटाचं द्या. आता आपण 2 दिले तर जास्त वाटत नाही. हा, 1 फूट आहे ना, कसं आहे, एक लोखंडी पत्र्याला चालतं. लोखंडी पत्र्याला चालतं, सिमेंटच्या पत्र्याला पाजतात नंतर. ही लोखंडी पत्रे लोखंड कलरची प्रोफाईल पत्रे ते टोटल हा, त्याच्याने किती जास्त होत नाही अशी हेच पत्रे खरेदी. लोखंडीमध्ये हीट जास्त होते, सिमेंटमध्ये हीट नाही होत. ठीक आहे, पण मग 1.5 फुटाचं द्या सर. ठीक. हा, बरं इकडचं पाहिजे वाटला तर कट करता आला तर मशीन cut का करू. है मशीन किधर है वायर का है जाना लेके आ क्या रास्ता दिख रहा है उसका बोला लो ठीक आहे, वाटलं तर मधली हाईट कमी करून घ्या. हा हाईट कमी दे पत्र्यासाठी हाईट कमी हा. आपण ती जर सिमेंटचं राहिलं असतं तर आपण हाईट जास्त ठेवली असती ना हा, त्याच्यामुळे या नाईट आपण स्लोप कमी ठेवायला नाही तुमच्या हिशोबाने करा, पण ही हाईट आहे ना, ही 10 फूट ठेवा. बाकीचं तुम्हाला सेंटरला मग काय कमी करायचं त्या हिशोबाने करून घ्या. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे तरी पण 10-11 फूट 11.5 फूट आले तरी पण चालेल. 11 फूट पहिले झाले त्याला यात त्याचा प्रॉब्लेम कसा आहे सर वरी जर जास्त स्वरूप राहिलं पत्र सर्व माणूस खाली येत असं लोखंडाच्या पत्रा सिमेंटाची घासत नाही आम्ही सिमेंट समजलो. हा सिमेंटामध्ये घासत नाही त्याचं वेट म्हणलं सिमेंटचं जर वेट म्हणलं ही खांब घालता येत नाही आम्हाला याला जास्त हेवी पाहिजे नाही नाही, हे सुद्धा काम मोठी झाली सिमेंटचं. हे अडीच ठेवलेलं आहे आपण नाही नाही, आमच्याकडे हेच येत नाही. दगड आता 232 शेड आहे. हा. 3x3 पाईप आहे ना हेच तुमचा, लेग आहे. 3x3 ठीक आहे आहे ना. चालतं सिमेंटचं वेट जास्त लागतं हा, हे ऍक्च्युली काय आहे का, जर लोखंडी पत्रे होते ना, तर हा 2x2 मध्ये पण चालतं, काय विषय नाही. आपण अडीच घातलं चालतं. अडीच घातलेलं आहे आपण हा. अरे गाडी जाते का? जाते या साईडला काय करताय,
त्यांनी म्हणले या साईडला पूर्ण पत्रा पॅक करा म्हणा. हा. आणि तिकडल्या साईडला हो. इकडून पॅक करून इकडून दोन्ही साईड दोन दरवाजे ठेवले. दरवाजे दोन, मग ते परत पाईप इथे येत आणि ही टॅकिंग आहे आम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट हल्लो नाही मग दरवाजे सर कुठल्या साईडला घ्यायचे म्हणजे किती अंतर ठेवायचं दोन मध्ये दोन घ्यायचे ना तुम्हाला. हा. मग एक या कोपऱ्यात घ्यायचं. कुठे घेणार इथं सेकंड गाडी स्लायडिंग वाले करता. स्लायडिंग वाल्याची पण गरज नसते. आपण काय एवढा पक्षी एवढा असता नाही. 1200 ते पक्षी 1000 पक्षी बसणार. त्याला तुम्ही 3 बायचं जरी 3 फूट जरी डायरेक्ट असं स्लायडिंग वाला काय होतं, वरती गॅप राहतो, साईडला गॅप राहतो, तर तो सर ही वरची जागा टोटल हो साईड बॅग नाही त्या कोण side side ला- हो हो ही 60 ही 60 बरोबर. दोन फूट खालून पूर्ण पत्रा फिरवा हा. आणि त्याच्यावरती जाळी जी ही काही जाळी तुम्ही जमणार नाही का आपल्याकडे आणलेली आहे. ही तुम्हाला तर झालंच, मला जमते काय ना विषय, मग त्याला मुलगा जाळी तुम्हाला फिरवा. ठरवू ना मग. हा पण ते आहे तर मग शिल्लक आहे तर मारून टाका. मग पाहिजे तर वाटलं तर या साईडला फिरवा किंवा या साईडला फिरवा. आहे शिल्लक आहे तर ती कशाला वाया घालवा. दोन बटन आहे. हा ते अशी कामाला येणार नाही तुम्हाला. हा 50-50 100 आहे ते. हा त्यासाठी exchange करायला घ्यावं. हा तर मग ते 8 फूट आहे ना, हा, मग तुमचं बरोबर काम होतंय. मग एक बंडल मी बी आहे त्याच्यासाठी पिओ ठेवलेलं आहे मी एक्स्ट्रा, कारण पूर्ण चेंज होते प्लॅन आपल्याला त्याच्यामुळे मी म्हणलं आता extra स्वतः ठेवा त्यांनी म्हणलं. भेट द्यायला आले म्हणून ते आपले सगळ्या सुखा वाचले आपल्या जगणार. असं आपला ठीक आहे, विचार तर काय तसं केलं करू. वरून अशी पत्र्यावर खालच्या साईडला जाळी, पक्षी आपले खाली राहतात असे करावं म्हणून खालून जाळी मारून घ्यावी आणि वरून अशी पत्रे व्हेंटिलेशन जास्त त्यांना माहित नाही त्या तर आता आम्ही तेच काम करतोय. कसं आहे ते तुम्हाला भविष्यातल्या अडचणी, आता काय नसतो आलो ना तर 100% तुमचा कार्यक्रम झाला असता. आहे का नाही सर? मुरमासाठी एकाला जी शिकून करून घेतलं त्यांना काम कालच टेक्चर झाला असता. नाही ना, काय उपयोग झाला ते असता? सगळं सगळं चुकी झालं असतं, काहीच हे नसतं झालं. बारा वर्ष सुट्टी केलं म्हणून फायदा झाला. हा मी यांना काय माहितीये का, मी सांगितलं विजेचं बोलते विजेचे चार्जला घेतो मी, ते बोलते महाग पडतंय असं पडतंय. आता मी नसतो आलो ना तर किती महागात पडलं असतं. आता मला सांगा एवढे पत्रे परत तुम्ही खुल्ले थोडेच असतं ते, परत फ्रेमिंग नसती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. लय अवघड ते आहे. खोलायला हे करायला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. हा? बाहेर खुल्लं असतो शेड तोडलं नसतं मी. हा? नाही तोच विषय आहे ना, हो. ते वेल्ड झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नाही. त्यासाठीच कसं आहे आधीच हे केलेलं चांगलं असतं. कसं आहे सर, यांचे विचार वेगळे ह्यांचे विचार वेगळे असे होते. पहिली ही शेड तिकडे होतं तिकडून इकडे Actually असं होतं. झाली पुन्हा आम्ही इकडे पुण्यात होतो. वाढून नंतर आलं. हे पाडून करायला आणि कसं आहे थोडस 4 चौकामध्ये जरा एखादी राय घेतली स्पेस का चांगला चांगलं. असतं असा इकडं. तुम्ही आल्यामुळे आता आम्हाला कळाले की पुढचे काय आहे. हा. काही ठिकाणी मी 4 फूट आहे. हा नाही 4 फूट आहे ना हाईट, एकदम बरोबर आहे. तुम्हाला सांगतो इकडे बघा. आता समजा आम्ही जे आता नवीन शेड बांधतोय ना, तर त्याला काय करायचं, ते समजा तुमचा तो डायरेक्ट हा तुमचा जो बेस आहे, तुम्ही आता दगडी बांधकाम करताय. आम्ही दगडी बांधकाम आता करतच नाही, करत नाही. एकदम शॉर्टकट मध्ये करायचं. आता हा जो पॉईंट मारलाय ना तुम्ही, वॉटर लेवल काढून घेतला बरोबर. हा वॉटर लेवल काढून घेतला, जमिनीपासून 1 फुटावर सेम पाईप मारायचा. हा. Direct, म्हणजे कमी राहिले तेवढं मुरुम फाकत नाही ना ती पत्रा मारल्या. हा जेवढा केवढं जेवढा हे केलं 4 फूट 3 फूट घ्यायचा, डायरेक्ट पत्रा मारून घ्यायचा. बरोबर आहे. पत्रा मारला, हा जो मुरुम आहे हा 1.5 पावसा पाण्यामुळे जमीन आपल्याला ठेवता येत नाही. हा नाही आता काय झालं की इथून हा पत्रा मारला 3 फुटाचा, आतमधून 1.5 फुटाची ही भरणी करून घेतली, 1.5 फुटाचा ऑटोमॅटिक पत्रा आला तुमचा वर, त्याच्यावर जाळी मारून टाकायची. काय झालं पडीसला हा माहिती आहे. नाही म्हणजे ते चांगलं आहे. हा कमी खर्चात म्हणजे असं कमी खर्चामध्ये होतं. बिलकुल सर, पाणी जमा येते इथपर्यंत. कसं आहे, पाणी जर जमा झालं तर पार इथपर्यंत येते पाणी. नाही मी काय सांगतो, जरी बघा आता तुम्ही पाया बांधलाय, पायाच्या वरती 2 फूट तुम्ही काय घेताय, पत्रा घेताय बरोबर, तुमच्या अंदाजानुसार. जर तुम्हाला वाटतंय का पाया तुम्ही 2.5 फुटाचा घेतलाय आणि वर तुम्ही 2 फुटाचा पत्रा घेतलाय, तुमचा आला टोटल 4.5 फूट, तर मग हा डायरेक्ट 4.5 फुटाचा पत्रा मारा ना, काय फरक पडतोय. मला जो कोबा तुम्हाला करायचा तो करणारच आहे. घुस आला तरी तुमचा पत्रा जरी असला तरी ते येऊ शकत नाही, आणि दगडी बांधकाम केलं तरी येऊ शकत नाही. याच्यावर आता तुम्ही खर्च जास्त आहे आणि मजबूती चांगली आहे. हा मजबूती चांगली आहे, मजबूती आहे, पण कसं असतंय
का आपल्याला कोंबड्याच पळायच्या त्याच्यात, आपल्याला स्वतः राहायचं नाही. त्याच्यामुळे त्याला जास्त खर्च करण्यात खूप मजा नाही, असा विषय असतो. ठीक आहे करून देऊ. हो हो चालेल, तेवढं करून द्या फक्त. क्वेश्चन घे सरांचं एक. काय लागतं पाय लागले म्हणून तो खर्च वाचला. तुमचा कार्यक्रम 100% होता. तेवढं करून खर्च करा. काहीच नव्हता, तो गोडाऊन झाला असता. नाही सर, ते तुम्ही आम्ही जे काल नाही आलो ना त्याचा फायदा झाला. हा काल आमचं प्लॅन होतं स्ट्रक्चर आणि पत्रे मारायचे. काल जर स्ट्रक्चर झाले असते का आम्ही सर म्हणलो तरी हे अवघड आहे. हा? नाही नाही लय अवघड ते असतं. लय अवघड आहे. हे सगळं सिस्टम चुकून जातं. फ्रेश काम करणं मोड हा, मोड राहतं. डबल मोडतो आता सगळं मला तोडा मला हात मोड झालं असं. घाई घाई म्हणजे चालतं, आम्ही तर काय अपेक्षा पण नाही करत. का हो? अरे वा. हो ना. हुशार. धन्यवाद. त्या प्लॅन्टला पदस्पर्शाने आता मार्गदर्शन बी झालं आणि ज्या चुका होणार होत्या ते आमच्या चुकीतच थांबतील. योगा चांगला आहे म्हणायचं. गाडी बया. चालेल. चला येऊ का? चाय काय? आता सांग. तर मित्रांनो, विजिटला आलो आणि आल्यानंतर ज्या चुका होणार होत्या, म्हणजे सरांनी तर डायरेक्ट पत्रा 8 फुटापर्यंत जमिनीपासून घेतला होता आणि वर जाळी लावणार होते. म्हणजे वर पत्रा लावला पाहिजे त्या ठिकाणी जाळी लावायचा विषय होता आणि ज्या ठिकाणी जाळी लावायची त्या ठिकाणी पत्रा लावायचा विषय होता. त्याच्यामुळं थोडी गडबड झाली असती. आज जर आलो नसतो तर खूप म्हणजे खूप जास्त नुकसान झालं असतं. तर अशा गोष्टी ज्या होतात त्या चुकीच्या होतात. त्याच्यामुळं थोडंसं प्रॉपर माहिती घेऊन 10 ठिकाणी शेड बघून त्याच्यानंतरच हे करा. किंवा जे तुम्हाला शेड बनवणारे जे कारागीर असतात किंवा फॅब्रिकेशनवाले असतात तर ते सांगतात ना, तर ते कदाचित त्यांचं थोडंसं ऐका आणि त्या हिशोबाने करा. कारण ते रोज काम करतात, त्यांना त्याचं भरपूर असं नॉलेज असतं आणि त्याच्यामुळं ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये किंवा खूप चांगल्या गोष्टी सांगू शकतात. त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे त्यानुसार पण त्या गोष्टी असतात. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.